शांतिवन बुद्धविहार पाथरीची चाळ येथे 11व्या वर्धापन दिनानिमित्त धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। बुद्धमूर्ती संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवन बुद्धविहार पाथरीची चाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे 2 दिवसीय बुद्ध धम्म मेळावा दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी भिक्षू संघाचे आणि उपासक संघाचे सकाळी 8 ते 9:30 वाजता दरम्यान अल्पोहार आणि उपासक उपासिकांचे भोजनदान, त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो आणि तथागत गौतम बुद्धांचा भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1:30 वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धाच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण, भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत नागसेन महाथेरो, भदंत प्रशीलरत्न गौतम, भदंत रत्नसार, भदंत मेत्तानंद, भदंत संघानंद, सदानंद श्रामणेर बुद्धपाल, भिक्षुनी पट्टाचार्य आणि संपूर्ण भिक्षू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। एवढी भिक्षू संघाच्या उपस्थितीत दैनिक माझा मराठवाडा या वर्तमानपत्राचे संपूर्ण भिक्खू संघाच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यातील शांतिवन बुद्धविहार येथे लोकार्पण करण्यात आले। संघाच्या उपस्थितीनंतर 1:30 ते 4 वाजेपर्यंत 3 अंकी रमाई नाटक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले। सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान करण्यात आले। वरील संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अड्याड येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून कवी आणि साहित्यिक मकरंद पाटील जळगाव हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड, महाराष्ट्र शासन समाजभूषण DG रंगारी, धम्म प्रचारक लिमचंद बौद्ध, ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे अड्याड, दैनिक माझा मराठवाडा वृत्तसंपादक प्रवीण तायडे, दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे, तुळशीदास गवडीकर, कुसुमाताई गवडीकर, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूळकर, प्राध्यापक राजेश नंदपुरे, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते असित बागडे, रामराव गाडेकर नागपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अशोकस्तंभ सम्राट अशोक, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल चिचाळच्या मुलींनी पाहुण्यांचे नृत्यगीताने स्वागत केले। त्यानंतर पत्रकार संजीव भांबोरे यांनी शांतिवन बुद्धविहाराच्या बाबतीत आपल्या प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली। यावेळी मार्गदर्शन केल्यानंतर संपूर्ण मान्यवरांचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शांतिवन बुद्ध संचालक जीवनबोधी बौद्ध, शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध, विहाराचे सहयोगी आणि पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले। सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वैशाली मडावी नृत्यांगना यांचे भीमगीत रमाई गीत सादर करण्यात आले, त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला। सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमनर कांदळी यवतमाळ आणि सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे वर्धा यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यांचासुद्धा महाराष्ट्र प्रेरणा कला पुरस्कार सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध आणि त्यांच्या सहचारिणी सत्यफुलाबाई जीवनबोधी बौद्ध यांच्या राज्यस्तरीय धम्मरत्न सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, मानाचा फेटा, शाल, सहचरणी यांना साडी चोळी शाल पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे आणि संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन नीता सिलेवंत मुंबई यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार
तत्व तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी केले. शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध मेश्राम, अश्विन मेश्राम, निखिल जीवतोडे, गंगाधर गजबिये, खेमराज नवले, खेमराज चौरे, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक, समाधान तिरपुडे, तेजस लोखंडे, आशिष मेश्राम, अरुणा सिलेवंत मुंबई, सत्यफुला बौद्ध, नितीन वानखेडे, गुलाब घोडसे, राजकुमार वहाने, लता भांबोरे यांनी सहकार्य केले.